गटारी स्पेशल इन्स्टंट वडे करण्यासाठी इथं मी पॅनमध्ये 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती छान अशी खमंग भाजून घेतली आणि ताटात काढून घेतली. त्याचबरोबर 4 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा मेथी हे सुद्धा छान खरपूस भाजलं आणि भाजलेल्या डाळीवर काढून घेतलं आणि ते थंड करायला ठेवून दिलं. एका पातेल्यात 7 ते 8 वाट्या मी पाणी गरम करत ठेवलं. मग थंड झालेलं डाळ आणि जे मसाले होते ते बारीक वाटून घेतले. एका ताटात मी 4 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि हे वाटून घेतलेलं डाळ आणि मसाल्याचं हे घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. त्याच्यावर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, 1 बारीक चिरलेला कांदा घातला आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं जिन्नस मिक्स करून घेतलं. आणि हे गरम केलेलं जे पाणी आहे ते छान थोडं थोडं घालत चमच्याने एकसारखं हे केलं. जरा थंड झाल्यानंतर हाताने छान असं हे पीठ मळून घेतलं. गॅसवर कोळसे तापवले आणि ते पीठ आहे ते छान असं एकत्र करून त्याला मध्ये होल केला. त्याच्यात एक वाटी ठेवली स्टीलची आणि त्यात ते निखारे ठेवले, कोळशाचे निखारे ठेवले. थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यावरती पातेलं झाकण घातलं. अर्ध्या तासानंतर ते काढलं आणि हाताने छान असं पीठ तिंबून घेतलं आणि त्याचा गोळा करून एका साईडला ठेवून दिला. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ घेत पाण्याचा हात लावत मळत मी वडा थापायला घेतला. मग त्यातला थोडासा पेढा काढला, हातावरती त्याचा गोळा केला आणि रुमालावरती छान असा वडा थापून घेतला. त्याला होल पाडलं आणि गरम गरम तेलात उलटा पालटा करत सोनेरी रंगावरती तळून घेतला. तयार आहेत आपले हे इन्स्टंट असे चिकन मटन बरोबर खाणारे भोकाचे वडे की जे खूप अफलातून लागतात.